नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। बघा, आता लाडक्या बहिणींना उद्या सकाळी 30 तारखेला आणि 31 तारखेला 2 दिवस सलग वाटप होणार आहे। 9,000 रुपये खात्यामध्ये येणार आहेत। काही लाडक्या बहिणींच्या आता ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत, त्यानंतर आता लगेच 9,000 आणि 21 रुपयाचं वाटप सुद्धा होणार आहे। परंतु लक्षात घ्या, उद्या जे सरसकट वाटप होणार आहे ते कोणाचं असणार आहे, ते कोणाला मिळणार आहेत, सर्व लाडक्या बहिणी त्यासाठी पात्र आहेत का? 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आता आलेली आहे। बहिणीला एक डबल मोठं गिफ्ट सुद्धा आता मिळणार आहे आणि प्रामुख्याने जर बघितलं आपण तर याच बँकेत आणि जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत। कसं असणार आहे सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण काही लोक काय करतात, व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत आणि मग त्याच्यावरती कमेंट करतात। परंतु व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिलात तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यानंतर माहिती मिळणार आहे की काय डबल गिफ्ट आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप आहे, बरं उद्या पैसे किती मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, यासाठी काय सगळी प्रोसेस असणार आहे। कारण सरकारने आता धडाकेबाज निर्णय हा घेतलेला आहे, कारण शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत। डिसेंबरचा 6वा हप्ता हा आता कंप्लीट करण्यासाठी त्यांच्याकडे अवघे 2 दिवस शिल्लक आहेत। तर या 2 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे तिथं आदेश दिलेले आहेत बँकांना आणि काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। तर ते निर्णय आणि काय सगळे आदेश आहेत आपण हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं माझी एकच विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। कारण काय होतंय, तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवलं नसल्यामुळं तुमच्यापर्यंत महत्त्वाची अपडेट ही उशिरा येते। आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे सांगत आहे ते बघा, उद्या आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत ते काय येणार आहेत, कोणाला येणार आहेत। गॅसचे 830 रुपये हे उद्यापासून येणार आहेत। उद्यापासून 830 रुपये हे अकाउंटला धडाधड पडणार आहेत। त्यासाठी आपल्याला काय कामं करायची आहेत, कारण काय होतंय, सगळ्यांना पैसे येत आहेत, शेजारी पैसे येत आहेत, काकूला पैसे आले, मावशीला पैसे आले, परंतु आपल्यालाच जर पैसे नाही आले तर तिथं मात्र मोठं दुःख होतं। तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांना पैसे आले तर नाही आले सगळ्यांनाच तर ठीक आहे, पण आपल्यालाच नाही आले तर तिथं जास्त दुःख होतं। तर ते होऊ नये यासाठी तुम्हाला मी काही महत्त्वाची कामं आता इथं सांगणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे उद्या। आता मी आधी सांगणार आहे की उद्या सरसकट तर पैसे येणार आहेत, परंतु काही महत्त्वाच्या लाडक्या बहिणींना आधी पहिल्यांदा जे प्राधान्य दिलं जाणार आहे तर कोणाला असणार आहे। तर बघा, तुम्हाला जर अजून एकही हप्ता आला नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा की हो आम्हाला एकही हप्ता आलेला नाही, किंवा तुम्हाला पहिले 3 हप्ते आले असतील तर 3 हप्ते आले असं लिहा। तुम्हाला जर पहिले 2 हप्ते आले असतील तर पहिले 2 हप्ते आले असं लिहा। म्हणजे आपण तुम्हाला डिटेल तुमची जी काही माहिती आहे ती तुम्हाला तिथं मदत करू शकू। कारण काय होतं, तुम्ही प्रश्न जर व्यवस्थित मांडला कमेंट सेक्शनमध्ये तर आपण त्याच्यावरती व्यवस्थित उत्तर सुद्धा देऊ शकत आहोत। आता उद्या बघा, तुमच्या खात्यावरती सकाळी 10 वाजल्यापासून पुढं तिथं पैसे यायला सुरुवात होणार आहेत। परंतु कुणाच्या, हा एक मोठा प्रश्न आहे। आता ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत 6 हप्ते आलेले नाहीत, म्हणजे डिसेंबरचा सुद्धा हप्ता आलेला नाही, त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येणार। परंतु याच्यामध्ये आता एक अट आहे, बघा नीट ऐकायचंय, व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे, कुठेही तुम्हाला हे करणार नाही। फक्त एकच विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहत जा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तुम्ही काय करताय, व्हिडिओ पळवून बघताय, व्हिडिओ पळवत बघितल्यामुळे तुम्हाला डिटेल माहिती भेटत नाही, तिथं काही कनेक्शन लागत नाही व्हिडिओमध्ये। त्यामुळं निवांत बघायचं, 5 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, सगळ्यांना डिटेलमध्ये माहिती आपण इथं देणार आहोत। बघा, उद्या सगळ्यांना जर पैसे मिळायचे असतील तर एक महत्त्वाचं तुमच्याकडे या गोष्टी असल्या पाहिजेत। पहिलं म्हणजे तुमचं आधार जे कार्ड आहे ते तुमच्या बँकेला लिंक असणं खूप गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। कारण बघा, परत एकदा शासनाच्या असं लक्षात आलंय की 10 ते 12 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचा फॉर्म तर अप्रूव्ड आहे। बघा, इथं मजेची गोष्ट काय आहे, फॉर्म तर तुमचा अप्रूव्ड आहे परंतु तुमचं आधार कार्ड लिंक नाही, या कारणामुळं तुमचं पेमेंट तिथं थांबवलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट म्हणजे काय, अजून एक मजाची गोष्ट काय माहिती आहे का, याच्यामध्ये अजून एक कारण उघडकीस आलंय, तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे तरी पण पैसे का नाही आले, तर तुमचं अकाउंटच ब्लॉक आहे, जे तुमचं बँकेचं अकाउंट आहे ना तेच ब्लॉक आहे। आता ह्या चुकी कुणाची आहे, तर आपलीच आहे का, कारण आपलं जे आधार कार्ड बँकेला लिंक होतं ते बँकेचं खातंच वापरलं नाही, त्यामुळं त्यांनी काय केलं, ते 3 महिन्याच्या नंतर बँक अकाउंट केलं ब्लॉक, आणि ज्या बँकेला आपलं खातं चालू आहे तिथं आपलं आधार कार्ड लिंकच नाही आहे। आता हे कसं कन्फर्म करायचं, हे कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजे तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे। आधार सीडिंग स्टेटस चेक करण्यासाठी काय करायचं आहे बाबा,
तर तुम्हाला मी एक व्यवस्थित डिटेल सांगणार आहे माहिती ती बघा. इथं तुम्हाला मी सांगणार आहे कसं बघायचं आहे. तो सगळ्यात प्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर आधार सर्व्हिसेस असं टाकायचं आहे. आधार सर्व्हिसेस टाकल्यानंतर याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला बघा बँक सीडिंग स्टेटस असं दिसतं ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं एक पेज तिथे येतं. तिथं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे, नंबर, तिथे एक कॅप्चा टाकायचा आहे आणि ते कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तिथं OTP येणार आहे. OTP आल्यानंतर OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे. आता हे ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल बघा, ज्यावेळेस तुम्ही इथं लॉग इन कराल त्यावेळेस काय होणार आहे, तुमचं सगळी डिटेल माहिती इथं दिसणार आहे. हे बघा या बँकिंग सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं एक विंडो दिसते ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे, बरं ते ॲक्टिव्ह आहे का डिसेबल आहे. बघा जर तुमचं डिसेबल असेल तर तुम्हाला तिथं पैसे येणार नाहीत. तुमचं असं ग्रीन टिक असेल तरच पैसे येणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची एकदा तुम्हाला खातरदारी करायची आहे. यानंतर मग ज्या या लाडक्या बहिणींचं अकाउंट पण चालू असेल, म्हणजे अकाउंट ब्लॉक नसेल किंवा आणि आधार कार्ड पण लिंक असेल, या लाडक्या बहिणींना उद्या 100% 10च्या पुढं टप्प्याटप्प्यानं पैसे येत आहेत. लक्षात घ्या, उद्या 10 वाजता पैसे येणार म्हणजे एकदम सगळ्या 12 लाख 13 लाख 40 लाख महिलांना येणार नाहीत. हे कसं येतं सांगतो तुम्हाला. 10 वाजता काही 5 लाख महिलांना येतील, 11 वाजता काही 5 लाख महिलांना, कारण त्यांना तरी लोड जे काही मशीन असतं. लक्षात घ्या, शेवटी हे सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरमध्ये पण कसं असतं, लोड असतं. त्याच्यावरती जर लोड आला तर ते बंद पडतं, ट्रान्झॅक्शन्स फेल होतात. त्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने ट्रान्झॅक्शन्स करत असतात. त्यासाठी ते काय करतात, एक ठराविक लोकांना सुरुवातीला पाठवतात. असं 10 वाजता टप्पा, 11 वाजता, 12 वाजता असं दिवसभराचे टप्पे चालू असतात. ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला 100% तिथं दिवसभरात पैसे येणार आहेत. 30 तारखेला नाही आले खचून जाऊ नका, 31 तारखेला पैसे येणार आहेत. कारण सरकारनं ठरवलं आहे 31 डिसेंबरच्या आत डिसेंबरचा 6वा हप्ता देण्याचा आहे. कारण नवीन वर्षाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना द्यायचं आहे ना. कारण बघा नवीन वर्षाचं डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे, पहिलं तर तुम्हाला गॅसचे पैसे मिळणार, दुसरं म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा लगेच मिळणार आहे. जानेवारीचा हप्ता हा लगेच पहिल्या आठवड्यातच मिळणार आहे. कारण मकर संक्रांत तिथं तोंडावर आहे लगेच. म्हणून मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना लगेच तिथं तुमचा जो काही हप्ता आहे तो सुद्धा त्यांना वितरित करायचा असल्या कारणानं तिथं सरकारनं लगेच ठरवलं आहे की लाडक्या बहिणींना गिफ्ट देऊन टाकायचं आहे. आणि त्यांना पण एकदा जे काही जानेवारी हप्त्याची वाट बघायची आहे ते वाट तिथं बघायची गरज पडणार नाही. आता लक्षात आलं. आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नाही, म्हणजे बघा जुलैमध्ये फॉर्म भरलाय, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय, जर तुम्ही ऑगस्ट महिन्यापर्यंत फॉर्म भरला असेल 31 ऑगस्टपर्यंत, तर तुम्हाला अजून एक जर हप्ता आला नसेल तर तुम्हाला एकदम 6 हप्त्याचे 9,000 रुपये हे येणार आहेत. समजलं. 9,000 कोणाला येणार, 9,000 अशा लाडक्या बहिणींना येणार ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही. अशा सर्व लाडक्या बहिणींना 9,000 रुपये येणार आहेत. जर तुम्हाला पहिले 5 हप्ते आले असतील तर डिसेंबरचा 1,500 रुपये येतील. जर पहिले 3 हप्ते आले असतील तर परत 4,500 रुपये असे येणार आहेत. जर तुम्ही ऑगस्ट नंतर फॉर्म भरला असेल तर त्या महिन्यापासून पुढचे तुम्हाला हप्ते येणार आहेत. आणि उद्या सकाळी तुमच्या मोबाईलवरती मेसेज आलेला दिसेल 1,500 रुपये क्रेडिट झालेला, ज्यांना हप्ते पहिले आलेले असतील आणि ज्यांना एकही हप्ता आला नाही त्यांना 9,000चा मेसेज आता तिथं दिसणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.